ज्याप्रमाणे लॉंग व्हाईट कॅन्डल हा एक अर्ली सिग्नल देतो की मार्केट बॉटम तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचप्रमाणे एक विशिष्ट लॉंग ब्लॅक रिअल बॉडी प्राइस ॲट हायर प्राइस चेतावणी देते की मार्केट टॉप करत आहे. लॉंग ब्लॅक रिअल बॉडी त्याच्या आधीच्या कॅन्डल्स पेक्षा लक्षणीय लांब असली पाहिजे. लॉंग ब्लॅक रिअल बॉडी स्पष्टपणे दाखवते की बेअर्सनी मार्केटवर ताबा मिळवलेला आहे. रॅली जितकी जास्त काळ चालू राहील आणि मार्केट जेवढं ओव्हरब्रॉट होईल, बाजारात जितकी जास्त खरेदी होईल, तितका लॉंग ब्लॅक रिअल बॉडीचा सावधगिरीचा इशारा अधिक विश्वासार्ह होईल. लॉंग व्हाईट कॅन्डल्स जिवंत बाजार दाखवते, तथापि काही चेतावणी असू शकते की बाजार खूपच हॉट झालेला आहे. पहिला साईन आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स RSI 70% पेक्षा वरती जाणे. एवढा उच्च RSI आकडा मार्केट ओव्हरब्रॉट झालेला आहे असे सांगते. आणखी बुल ड्राईव्ह गमावत असल्याचे एक चिन्ह म्हणजे छोट्या छोट्या कॅन्डल्सची मालिका, स्मॉल रिअल बॉडीची मालिका तयार होणे. आता या ठिकाणी स्मॉल रिअल बॉडीज आपल्याला तयार होत आहेत. तर स्मॉल रिअल बॉडीजची मालिका असे दाखवते की सप्लाय डिमांड सिच्युएशन ह्या लॉंग कॅन्डल्सच्या तुलनेत अधिक संतुलित आहे. लॉंग व्हाईट कॅन्डल्सवर डिमांड जास्त असते. पडती ब्लॅक रिअल बॉडी दर्शवते की स्टॉकवर बेअर्सनी नियंत्रण ठेवले आहे. लॉंग ब्लॅक रिअल बॉडी चेतावणी देते की आता मार्केटमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि योग्य ते बचावात्मक ऍक्शन हाती घेतले पाहिजे, जसे सेलिंग कॉल्स किंवा काही लॉंग कट करणे. लॉंग ब्लॅक कॅन्डल कन्फर्म्स रेजिस्टन्स. जर मार्केट एका लॉंग ब्लॅक रिअल बॉडी कॅन्डलद्वारे रेजिस्टन्स एरियापासून झपाट्याने खाली आले तर ती रेजिस्टन्स एरियाची अतिरिक्त पुष्टी आहे, म्हणजेच लॉंग ब्लॅक कन्फर्म्स रेजिस्टन्स. अशा कॅन्डल्सचा अर्थ असा होतो की बुल्स मागे हटले आहेत किंवा बेअर्स जे बेरिश ट्रेडर्स आहेत त्यांनी बुल्सला पळून लावण्यासाठी पुरेसे ते आक्रमक झाले आहेत. यापैकी कोणतीही परिस्थिती संभाव्य मंदीची आहे. अँगल ट्रेडलाईन असे दर्शवते की इथं 115च्या जवळ एक स्पष्ट रेजिस्टन्स एरिया आहे. प्राइसची वाढ या रेजिस्टन्स एरिया जवळ येऊन थांबली असे ही ब्लॅक रिअल बॉडी आपल्याला दर्शवते. या असामान्य ब्लॅक रिअल बॉडीद्वारे माघार घेतल्याने सावधगिरीचे कारण तयार होते. दुसरी ब्लॅक रिअल बॉडी कॅन्डल बेअरची किमती खाली आणण्याची कॅपॅसिटी दाखवते आणि बरोबर पहिल्या ब्लॅक रिअल बॉडीने आपल्याला रेजिस्टन्स एरियाची पुष्टी दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी रिअल बॉडी तिथे पूर्णपणे कन्फर्मेशन दाखवते की इथे पूर्णपणे एक रेजिस्टन्स एरिया आहे आणि त्या कॅन्डलच्या 50% एरियाला, म्हणजे आता खूपच मोठी कॅन्डल असल्यामुळं जास्त विक्री झालेली होती आणि त्यामुळे शॉर्ट टर्म म्हणजे एकदम इंट्राडे लेवलवरती ओव्हर सोल्ड कंडिशन तयार झाली. तर मग अचानकच खूपच लांब पर्यंत जर का तिथे एक मोठी कॅन्डल होत असेल, ह्या कॅन्डलवरती जर का आपण शॉर्ट सेल करायचं म्हटलं तर याच्या लोच्या खाली जर का आपण शॉर्ट सेल करायला गेलो तर आपला स्टॉप लॉस म्हणजे बऱ्यापैकी मोठा होईल. 110 ते 115 म्हणजे 5 रुपयाचा स्टॉप लॉस होईल. तर आपण 50% एरियाच्या जवळपास आल्यानंतर पुन्हा तिथं एक एंट्री घेऊ शकतो शॉर्ट सेलसाठी आणि बरोबर त्या ठिकाणी आल्यानंतर आपला स्टॉप लॉस फक्त 2.5 रुपये राहील. 115 ते 112 रुपये 50 पैसे, 2.5 रुपये आपला स्टॉप लॉस राहतोय. तर 3 रुपये स्टॉप लॉस ठेवायला मग आपल्याला काही टेन्शन राहणार नाही आणि पुलबॅक आल्यानंतर मग आपण काय करू शकतो, शॉर्ट सेलसाठी जाऊ शकतो आणि आपल्याला बऱ्यापैकी प्रॉफिट त्या पद्धतीने होऊ शकतो. तर इथे छोटे छोटे कॅन्डल आपल्याला एक रेंज तयार झालेले पण दाखवते. ज्यावेळी आपण ट्रेंडच्या बरोबर राहतो त्यावेळी मार्केट त्या दिशेला ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्या पद्धतीने इथे डाऊनसाइड ब्रेकआउट आपल्याला भेटलेलं आहे आणि त्यानंतर आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो. वरती काय आहे तर अडथळा आहे, तर इथं बाईंग साठी आपण कधी जाऊ शकतो जर का मार्केट याच्यावरती क्लोजिंग झालं, या ट्रेडलाईनच्या वरती जाऊन क्लोजिंग झालं, त्यावेळी मग आपण काय करू शकतो, मोमेंटम ट्रेडिंगसाठी बाईंग करण्यासाठी आपण जाऊ शकतो. लॉंग ब्लॅक कॅन्डल ब्रेक्स सपोर्ट. मार्केट ज्याप्रमाणे सपोर्ट तोडतो ते ब्रेकची गंभीरता दर्शवू शकतो. लॉंग ब्लॅक कॅन्डलने सपोर्ट एरियाच्या खाली ब्रेक करून क्लोज होणे ही एक स्मॉल ब्लॅक रिअल बॉडी कॅन्डल किंवा व्हाईट कॅन्डलने सपोर्ट एरियाच्या खाली क्लोज झाल्यापेक्षा संभाव्यता अधिक मंदीची परिस्थिती म्हणून
आपण पाहिली पाहिजे. या सपोर्टच्या खंडित होण्याचे पहिले चिन्ह म्हणजे लॉंग ब्लॅक रिअल बॉडीच्या मार्गाने आलेले आपल्याला दिसते. सिप्लामध्ये लॉंग ब्लॅक कॅन्डल ब्रेक सपोर्ट ऑफ 200 मुव्हिंग ॲव्हरेज चं उदाहरण आपण पाहतोय की मार्केट 200 मुव्हिंग ॲव्हरेजचा जेव्हा सपोर्ट घेत असताना मार्केट तिथे एका छोट्याशा रिअल बॉडीनी क्लोजिंग दिलेली आहे, ब्लॅक रिअल बॉडीनी क्लोजिंग दिलेली. ही आपल्याला एक सावधगिरीचा इशारा आपल्याला देते. परंतु आपल्या अडचणीत लक्षणीय वाढ कधी होऊ शकते तर ज्यावेळी एक लॉंग ब्लॅक रिअल बॉडी अशा पद्धतीची तिथे सपोर्ट एरियाच्या खाली निर्णायक पद्धतीने आपल्याला क्लोज होताना दिसते. तो अंतिम पुरावा आहे की इथे 200 मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो सपोर्ट म्हणून काम करत होता, तो आता ब्रेक झालेला आहे आणि तिथे आता मार्केट त्या ठिकाणी 200 मुव्हिंग ॲव्हरेजला आता सपोर्ट घेण्यास असमर्थता दाखवत आहे. लॉंग ब्लॅक रिअल बॉडी ॲज अ रेजिस्टन्स, एक लॉंग व्हाईट रिअल बॉडी सपोर्ट एरिया म्हणून कार्य करते. त्याचप्रमाणे लॉंग ब्लॅक रिअल बॉडी रेजिस्टन्स म्हणून कार्य करते. मार्केट रिअल बॉडीच्या 50% एरियाला येतं त्यावेळी मार्केट रेजिस्टन्स घेऊ शकतं किंवा त्याच्या हायच्या जवळपास किंवा त्याच्या ओपनिंगच्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा एकदा मार्केट रेजिस्टन्स घेऊ शकतं. तर इथे इन्फोसिसचा चार्ट आपण पाहतोय आणि लॉंग ब्लॅक रिअल बॉडीने आपल्याला इथे एक रेजिस्टन्स एरिया दाखवत आहे. लॉंग ब्लॅक रिअल बॉडीच्या 50% एरिया किंवा त्याच्या हायच्या जवळपास आपल्याला एक रेजिस्टन्स एरिया मिळतो किंवा रेजिस्टन्स झोन मिळतो, ज्याचा वापर आपण लॉंग्समधून बाहेर पडण्यासाठी, म्हणजे आपल्याकडे स्टॉक असेल तर आपण तिथे बाहेर पडण्यासाठी किंवा शॉर्ट सेल करण्यासाठी आपण रिअल बॉडीचा वापर करू शकतो. चार्टमध्ये एका लॉंग ब्लॅक रिअल बॉडी कॅन्डलद्वारे किमतीचा स्फोट होतो. तर लांब कॅन्डलच्या सिद्धांताचा वापर करून आपण बाजारात कसा व्यवहार करू शकतो, तर ह्या रिअल बॉडीच्या 50% वर रेजिस्टन्स एरिया आपल्याला मिळत असतो. परिणामी लॉंग ब्लॅक रिअल बॉडीच्या 50% रिट्रेसमेंटवर ज्यावेळी एक रॅली होते तर तिथे लवकर विक्री क्षेत्र म्हणून आपण ती प्राइस वापरू शकतो आणि तिथे 1150 ह्या लेवलला आपण तिथे शॉर्ट सेलसाठी जर का गेलो असतो तर बऱ्यापैकी आपल्याला तिथे प्रॉफिट झाला असता किंवा मग हायच्या जवळपास आपण तिथे आल्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट सेलसाठी एंट्री घेऊ शकतो किंवा आपल्याकडे जर का पोझिशन असेल तर आपण तिथे जाऊन पोझिशन आपली कट करायला पाहिजे. साईज, फ्रिक्वेन्सी आणि कलर ऑफ रिअल बॉडीज, कॅन्डल लाईनची एकमेकांच्या तुलनेमध्ये तिची उंची म्हणजे साईज म्हणतो आपण तिला, वारंवारता, फ्रिक्वेन्सी, किती प्रमाणात कॅन्डल तयार होते त्या पद्धतीची किंवा रंग यांची तुलना करून बाजाराचा टोन आपण मोजू शकतो. म्हणजे विक्रीची किंवा मंदीची तीव्रता किंवा तेजीची तीव्रता आपण मोजू शकतो. मार्केट ट्रेंडिंग होतं अशा पद्धतीने. पहिलं संकटाचं चिन्ह म्हणजे 1 नंबरची ही कॅन्डल ब्लॅक रिअल बॉडी तयार झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते. लहान कॅन्डल आहे तर आपण वाट पाहू शकतो की इथून पुन्हा मार्केट वरती जाईल, कारण इथे एक रेंज आहे आणि त्या पद्धतीत वरती जाण्यासाठी आपण वाट पाहू शकतो. पण त्यानंतर एक लांबलचक काळी ब्लॅक रिअल बॉडी आपल्याला इथं 2 नंबरची दिसते. हे स्पष्टपणे संकटाचं चिन्ह आपल्याला इथं दिसतंय की पूर्णपणे हा सपोर्ट ब्रेक केलेला पण आहे आणि भली मोठी कॅन्डल इथं तयार झालेली आहे आणि त्यानंतर मार्केट काय झालं तर इथे पडतच राहिलं, अशा पद्धतीने खाली जातच राहिलं. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आपल्याला काय दिसतंय तर इथं व्हाईट रिअल बॉडी 3 नंबरची कॅन्डल आपल्याला इथं व्हाईट रिअल बॉडी पूर्णपणे लांब लचक व्हाईट रिअल बॉडी तिथे तयार झाली. तर अशा पद्धतीने इथे पुन्हा बायर्स ॲक्टिव्ह झालेले आपल्याला इथे दिसत आहेत आणि त्या कॅन्डलचा 50% एरियाला पहा कशा पद्धतीने इथे सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा एकदा एका रेंजमध्ये ट्रेड करत राहिलं, पण इथे फॉल थांबलेला होता. जर का हा 50% एरिया त्यांनी होल्ड केला नसता तर मग मार्केट अजून खाली गेलेलं असतं. तर इथे बुल्स इथे बाजारात दाखल झाल्याचं चिन्ह आपल्याला इथे व्हाईट रिअल बॉडीच्या 50% एरिया स्पष्टपणे तिथं सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. त्यामुळं अशा पद्धतीने लॉंग ब्लॅक कॅन्डल आपल्याला इथे अडचणीचं चिन्ह सांगताय आणि त्यानंतर पूर्णपणे इथे ट्रेंड चेंज झालेला आपल्याला दिसतोय. मार्केट एका पुलबॅकवर आल्यानंतर मग इथून मोठा फॉल पण आलेला आहे आणि मार्केट तसंच एका डाऊन ट्रेंडमध्ये राहिलेलं आहे. पण ट्रेंड चेंज होण्याचं चिन्ह आपल्याला इथं एका व्हाईट रिअल बॉडी लांब
व्हाईट रिअल बॉडी आपल्याला इथे तयार झाल्यानंतर इथं ट्रेंड चेंज होण्याचं चिन्ह आपल्याला इथं दिसतंय आणि व्हाईट रिअल बॉडीचा हा 50% एरिया सपोर्ट म्हणून आपण वापरतो. तर लगेचच तिथं खरेदीसाठी आपण जाऊ शकतो. पण जर का याच्या खाली जर का क्लोजिंग झाली 50% एरियाच्या खाली जर का मार्केट जायला लागलं तर मग आपण तिथे डाऊन साईडसाठीच पाहणार, कारण हा शेवटचा सपोर्ट आहे आणि हा जर का ब्रेक झाला तर मग आपल्याला खाली आणखी विकनेस आलेलं पाहायला मिळेल. इथं रेंजमध्ये आपल्याला वारंवार आपल्याला ब्लॅक रिअल बॉडी इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा पद्धतीने 7 ब्लॅक रिअल बॉडी तयार झालेली दिसत आहेत. इथं 1, 2, 3 आणि इथं 4 आपल्याला काय दिसत आहेत तर इथे व्हाईट रिअल बॉडीज तयार झालेली दिसत आहेत आणि एक स्पिनिंग टॉप आपल्याला दिसते. तर मग इथं आपण असं समजूया की फक्त 4 कॅन्डल आपल्याला वाढीच्या दिसत आहेत आणि याच्यात एक ऍड करूया, म्हणजे ही स्पिनिंग टॉप ऍड करू, म्हणजे इथे 8 कॅन्डल असे आहेत की ते मंदीच्या सूचना आपल्याला देत आहेत. तर निश्चितच बाजार तिथे ताकद दाखवत नाहीये आणि इथे ब्लॅक रिअल बॉडीज 8 तयार झालेले आहेत किंवा मंदीचे कॅन्डल्स 8 तयार झालेले आहेत. तर निश्चितच बाजार कुठल्या दिशेला ब्रेक करेल हे आपल्याला लगेच समजतंय की इथे 8 कॅन्डल म्हणजे मंदीचे कॅन्डल जास्त आहेत. तर निश्चितच इथं बाजार डाऊन साईडला ब्रेक करण्याचे चिन्ह आपल्याला इथं क्लिअर कट सांगतंय आणि अशा रीतीने आपल्याला फ्रिक्वेन्सी पाहून सुद्धा आपण बाजार कुठल्या दिशेला ब्रेक होईल हे ह्या रेंजच्या ब्रेक होण्याच्या आधीच आपल्याला कळतंय. कॅन्डल चार्टचा एक तोटा असा आहे की कुठलाही सिग्नल मिळण्यासाठी कॅन्डल लाईन पूर्ण क्लोज होणे आवश्यक आहे. यामुळे काय होतंय की जर का 45 किंवा 40% जर का मोठी कॅन्डल तयार झाली तर आपल्याला भला मोठा लॉस होऊ शकतो, पूर्ण कॅपिटल आपलं निघून जाऊ शकतं. तर या मर्यादेभोवती काहीतरी आपल्याला मार्ग पाहिजे, जे क्लोज होण्याची वाट न पाहता अशा कुठल्या पद्धती आहेत की जेणेकरून आपला लॉस टाळू शकतो आणि आपण लवकर निघू शकतो. तर अशीच एक पद्धत म्हणजे शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये जायचं. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर जर तुम्ही डेलीचा चार्ट पाहत असाल तर हे सेशन संपण्यापूर्वी आवरली चार्टवरती सिग्नल आपल्याला मिळू शकतो. क्लोज होण्याची वाट पाहणे बायपास करण्यासाठी अजून एक यंत्रणा म्हणजे नेक्स्ट डेची ओपनिंग. म्हणजे जर का आज जर का आपण आहे ना ओपनिंग पाहिली आणि तिची आधीच्या रिअल बॉडीशी तुलना केली तर मग आपण क्लोज होण्याची वाट बघायची गरज पडणार नाही आपल्याला आणि तिथे आपण आधीच निघू शकतो. जर का अशा पद्धतीने इथे 50% रिट्रेसमेंट पेक्षा खाली जर का मार्केट ओपन होतंय तर इथे खाली लोच्या खाली क्लोज होण्याची वाट नाही बघणार, आपण आधीच निघणार आणि जेणेकरून आपल्याला इथे जास्त लॉस होणार नाही. इथे ओपनिंग कुठे झालेलं आहे तर 50% पेक्षा जास्त खाली ओपन झालेलं आहे, त्यामुळं आपल्याला तिथे निघायला पाहिजे जेणेकरून आपला तिथे लॉस आपण टाळू शकतो. जर का ओपनिंग त्या ठिकाणी जर का 50% पेक्षा खाली ओपन न होता थोडंसं वरती झालं तर मग आपण तिथे वाट पाहू शकतो. पण 50% पेक्षा जास्त जर का तिथे खाली ओपन होत असेल तर एवढा तोटा आपण सहन करायची गरज नाहीये. पूर्णपणे खाली क्लोज होण्याची वाट बघायची नाही. तर इंट्राडे च्या सेशनच्या ओपनिंग मध्ये इथं 5 मिनिटं 10 मिनिटं एखादी कॅन्डल इथे तयार झाल्यानंतर तिचा लो ब्रेक होत असेल तर त्यावेळी आपण इथे एंट्री करू शकतो डाऊन साईड साठी. आणि किंवा आपल्याकडे लॉंग असेल म्हणजे याचे शेअर्स असतील तर मग आपण तिथं आधीच तिथं कट करणार आपली पोझिशन आणि शॉर्ट सेल साठी जाऊ शकतो. मग तर अशा पद्धतीने आपण ओपनिंग आजची ओपनिंग कम्पेअर करायची कालच्या पूर्णपणे दिवसाच्या रिअल बॉडीशी आपण कम्पेअर करू शकतो किंवा कालचा आपला स्टॉप लॉस कुठं आहे आणि त्या स्टॉप लॉस आज ट्रिगर होतोय का ते आपण त्या पद्धतीने पूर्णपणे खाली क्लोजिंग होण्याची वाट नाही बघणार. तर इथं ओपनिंग मुळे पण आपल्याला तिथे एक अर्ली वॉर्निंग सिग्नल मिळू शकतो की इथं खाली ओपनिंग होते तर मग आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. एक ट्रेंडिंग चार्ट आपण इथं पाहतोय आणि बरोबर या ठिकाणी व्हाईट पूर्णपणे लांब लचक कॅन्डल आहे आणि इथं रिअल बॉडी त्या 50% पेक्षा खाली तिथे मार्केट ओपन होतंय. तर मग आपण अर्ली वॉर्निंग सिग्नल म्हणून तिथे एंट्री करण्याचा विचार करू शॉर्ट सेल साठी किंवा इथं जर का आपल्याकडे पोझिशन असेल तर मग आपण इथे कट करणार आपली पोझिशन. आणि त्यावेळी मग जर का आपल्याकडे पोझिशन असली असती आणि मग अशा पद्धतीने मार्केट खूप खाली जर का
ओपन झालं तर मग आपल्याला लॉस जास्त होऊ शकतो आणि त्याच पद्धतीत भला मोठा लॉस आपल्याला वाढू शकतो. त्यामुळं आपल्याला अर्ली वॉर्निंग सिग्नल किंवा त्या कॅन्डलचा इशारा आपण तिथे समजून किंवा मिडलपेक्षा खाली जर का ओपन होत असेल आणि थोड्या वेळानंतर त्याचा जर का 5 मिनिट 10 मिनिटापेक्षा किंवा 15 मिनिट कॅन्डलचा पण लो तिथं ब्रेक होत असेल तर मग आपण तिथे त्या कॅन्डलचा हायच्या वरती आपण काय करणार आहे, स्टॉप लॉस लावणार आणि शॉर्ट सेलसाठी जाणार किंवा तिथे आपली पोझिशन कट करणार ओपनिंग. आणि मग अशा पद्धतीने भला मोठा लॉस आपण तिथे टाळता आला असता किंवा शॉर्ट सेल्स साठी गेलो असतो तर मग डाऊन साईड साठी आपल्याला प्रॉफिट कमवता आला असता.